पुढील सामन्याला मित्रांनो सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका, कारण आता लढत आपल्याला पाहायला मिळेल. रियान एंटरप्राइजेस गोडसे बी त्यांचा विपक्षामध्ये जहरी रांजनोली आणि टॉस संदेशने जिंकला होता. अर्थातच गोडसे बी टीमने निर्णय घेतला. प्रथमतः फिल्डिंग करणार आहेत आणि प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला रांजनोली संघ पाहायला मिळेल. आणि जशी खऱ्या अर्थाने सामन्याला सुरुवात होईल, समालोचक कक्षामधून आपण पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया. गेल्या 3 दिवसांमध्ये ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला आणि त्याचप्रमाणे सातत्याने मी म्हणेन या भिवंडी विभागामध्ये त्यांच्या आवाजाची चर्चा, ज्या आवाजाचा दबदबा आपण पाहिला आणि कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी म्हणून देखील त्यांची ओळख आहे, असे सुभाजी धुमाल सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं पहिलं सत्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील यांना, टॅलेंटेड समालोचक ज्यांचा आवाज आपण मागील इनिंगमध्ये ऐकत होतो आणि अनेक स्पर्धामध्ये नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये त्यांना आपण आता पाहतो. कारण आज आपण पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा. उद्यापासून भक्तिधाम ढोंगे आयोजित आणखीन एक ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये देखील व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तर बोलूया आपण सामन्याकडे. या रियान एंटरप्राइजेस गोडसे ब संघाने या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. भाऊ पाटील फॅम टीम आपण पाहतो या गोडसे व रियान एंटरप्राइजेस या नावाने आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. या बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये या गोडसे संघाचं वर्चस्व राहिलेलं आहे. कारण आपण पाहतोय भावेश पवारची फलंदाजी, ज्या फलंदाजी जोरावर दोन्ही सामने वन साइडेड त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील क्षेत्ररक्षण करताना हा संघ पाहायला मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना हा संघ पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पवन केनेकडे या संदेश केने या संघनायकाने या चेंडू सुपूर्द केलेला आहे आणि पंचांचा अधिकृत इशारा होतोय. पवन केने गोलंदाजी ट्रॅकवर, तर सामना करेल फलंदाज जितू चौधरी. सुखदेव भामरे याचं देखील संघामध्ये आता मात्र आगमन झालेलं आहे. नॉट स्ट्राईकला आपण त्याला पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. चेंडू गली क्षेत्ररक्षक सुरेख झेल, बंदे में दम, नाम है या किशोर मुकादम. उज्ज्वल पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यायाम राजूर आपली जागा तिथे नाही, तर आपली जागा नक्कीच वडघरकरांच्या हृदयात आहे, वडघरकरांच्या व्यासपीठावर आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज बाद झालेला. आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किशोर मुकादम, ज्याच्या हातातून झेल सुटणं खूप अवघड असतात आणि ते चित्र इथे देखील पाहायला मिळालेलं आहे. पहिला फलंदाज अगदी स्वस्तात बाद होऊन फॅलूमध्ये परतलेला आहे जितू. न्यू बॅटर एक्सपिरियन्स कम्पेअर मारता काय न करता आता मात्र प्रमोद म्हात्रे वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेलं आहे. एक पिनीची जोडी, अनुभवी जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला फेडलेस कस्टमर आपण पाहतो सुखदेव भामरे, तर स्ट्रायकर एंडला आता मात्र प्रमोद म्हात्रे एक्सपिरियन्स कंपेनर. पवन केने शॉर्ट रनअपने. इथे मात्र सुरेख ऑपरेचा फटका पाहायला मिळते. डीप मिड ऑफ रिजनमध्ये कपिल केने चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करेल. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रमोद म्हात्रे याने आणि सिंगलने अखेर अकाउंट ओपन होते जहारी रांजोली या संघाचं. जहारी रांजोली संघ आपण बघतोय वीर तानाजी दापोडी चषकाचा विजेता संघ, तर दुसऱ्या बाजूला निंबवली आणि कोंढरी चषकाचा विजेता संघ गोडसे ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही, कारण आर्मर चेंडू
पवन केनीच्या गोलंदाजीचं एक विशिष्ट राहिलं आहे. शॉर्ट रनमध्ये तो जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा कधी कधी आर्मल चेंडूचा देखील चांगला उपयोग करतोय. इथे मात्र छोट्या फिल्कचा वापर करण्यास मजबूर केला होता. एका चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न देखील तिथे केला गेला होता. निशाणा साधला जात नाही, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आवाज स्पोर्ट्स भिनार आणि यशवंत स्मृती राहणार इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. लकी ड्रॉसाठी आपण जरी उपस्थित नसाल तरी मात्र लकी ड्रॉ लाईव्हच्या माध्यमातून काढला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. शरीरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न, एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. षटकाची समाप्ती झालेली आहे. तर पुन्हा एकदा पुकारा दिला जातो या आवाज स्पोर्ट्स भिनार आणि यशवंत स्मृती राहणार या दोन संघांना की या इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. आणि या लकी ड्रॉसाठी आपण उपस्थित जरी नसला तरी मात्र लाईव्हच्या माध्यमातून लकी ड्रॉ आम्ही काढणार आहोत. तर आपण इथे उपस्थित असाल किंवा आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण लकी ड्रॉसाठी उपस्थित राहायचं आहे. संगणक अथवा प्रतिनिधी, भिनार राहणार संघाचे संगणक अथवा प्रतिनिधी आपण इथे उपस्थित असाल तर लगेच VIP डायशी संपर्क साधायचा आहे. राहणार संघाचा नक्कीच संगणक इथे आलेला आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला दिवस यशवंत स्मृती राहणार संघाने अक्षरशः गाजवला होता. भावेश पवार गोलंदाजी ट्रॅकवर, इथे मात्र इनसाइड आउट, एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कोरिजनमध्ये. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. तर दरम्यान या क्रीडानगरीमध्ये आगमन होते या ज्यांच्यासोबत अर्धागिनी नक्कीच विद्यमान सरपंच देखील आहेत पायगाव गावच्या भिवंडी तालुक्यामध्ये हार्ड हिटर जितू गवळी साहेब, आणि त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. आपण या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक नक्कीच श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. जितू गवळी साहेब जे पायगाव गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होतं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे आपण पाहू शकता 40+ क्रिकेटमध्ये नक्कीच त्यांची विस्फोटक फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी तालुक्यामध्ये हार्ड हिटर आहेत. स्वयंभू पायगाव नक्कीच मित्रांनो हे नाव नाही तर ब्रँड आहे आणि ब्रँड पहिल्यापासूनच आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ब्रँडचे नक्कीच आपण पाहतोय जितू गवळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले, ज्यांच्या अर्धांगिनी आहेत आणि हार्ट ऑफ भिवंडी क्या बात आहे. ही नक्कीच पायगाव गावची A1 जोडी आहे आणि ह्या जोडीने आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये देखील धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघ नक्कीच आपण पाहतोय थोडेसे घाबरून असत. आता स्वयंभू पायगाव संघामध्ये जितू गवळी आणि दीपक मडवे आलेले आहेत आणि जितेंद्र भालेकर जे नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. ही त्रिमूर्ती आपण सध्या व्यासपीठावर पाहतोय पायगाव संघाची आणि या त्रिमूर्तीचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण सामन्याकडे. या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 8 धावा. इथे ऑनड्रायचा फटका, क्षेत्ररक्षक कपिल चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. पूर्णपणे आपण पाहतो एका चौकाराचा अपवाद वगळला तर मोठ्या फटक्यापासून राजुली संघाला वंचित ठेवलेलं आहे गुरुसी ब संघाच्या गोलंदाजाने. दरम्यान गुरुसी इथून द्वारकानाथ ठाकरे यांच्याकडून गुरुसी B संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय या पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. द्वारकानाथ ठाकरे या गुरुसेतून ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. या स्पर्धेसाठी आणि खास करून रिहान इंडियाबाजाज ज्यापासून गुरुसे B संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद द्वारकानाथजी ठाकरे, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. VIP डायसवर नक्कीच आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळते. स्वयंभू पायगाव संघाची ही त्रिमूर्ती सध्या आपण पाहतोय
जितू गवळी या दीपक मडवी आणि या जितेंद्र भालेकर हे त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता स्वयंभू पायगाव संघाची त्रिमूर्ती या हार्ड हिटर जितू गवळी, हार्ड ऑफ भिवंडी या दीपक मडवी आणि फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहताय क्यू ऑफ पायगाव जितेंद्र भालेकर. स्विंग अँड मिस. मात्र दिशा भरकटोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. आव्हान धाव. अवधार धावाने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. लसित मलिंग ऑफ गोसई, कपिल केने गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. मॅच विनर खेळाडू आहे खरं तर. आपण पाहतोय जेव्हा जेव्हा गोडसई संघ अडचणीत सापडले तेव्हा तेव्हा कपिल केने यांनी आपल्या गोलंदाज जोरावर अनेक सामने संघाला जिंकून दिलेले आहेत. इथे देखील चांगला चेंडू आणि ही खरं तर ओळख आहे कपिल केने या गोलंदाजाची. केंद्रीय मंत्री राज्यमंत्री चषकामधील ते सामने कोण विसरू शकेल. कपिल केने यांनी जवळजवळ गोडसे संघ पराभूत होताना ते सामने गोडसे संघाला जिंकून दिले होते आपल्या गोलंदाजी जोरावर. तोच कपिल केने सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. प्ले अँड मिस. पुन्हा एकदा आपण पाहतोय भुलभुलैया, डोंट टेराई जाओगे. आणि हीच तर खासियत आहे कपिल केनेच्या गोलंदाजीची. सायडम गोलंदाजी अगदी या छाती पुढे काढून तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 10 धावा. धावांसाठी संघर्ष करताना सध्या जहिरी रांजुली संघ. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. जणू काय आपण पाहतोय या खेळपट्टीवर मैदानामध्ये कपिल केने आणि यष्टेक्षक मेघनाथ केनेच आहे. फलंदाज पाहायलाच मिळत नाही. जणू काही ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. पहिला चेंडू दिशाने पाहायला मिळत आणि त्यानंतर कपिल केने या ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय जैसा नाम वैसा काम. भिवंडीचा लसित मलिंगा आपल्याला पाहायला मिळतोय सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी रिव्हर्स फटका. चेंडू निघून जाईल फॉन रिझनमधून. चौकार. अखेर सुखदेव भांबरेच्या बॅटमधून हा रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. या धावसंख्या 14. तिसरे षटक मार्गस्थामध्ये इनफ टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. गोडसे संघाचे संघटक संदेश यांनी जो निर्णय घेतलेला आहे या प्रथम गोलंदाजी करण्याचा तो गोलंदाजांनी 7 ठरवलेला आहे. पहिले षटक पवन केनेचं किफायती राहिलं होतं. त्यानंतर भावेश पवार नेहमीच किफायती असतो आणि या सामन्यामध्ये देखील किफायती षटक त्याचं पाहायला मिळालेलं आहे. कपिल केने गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 3 षटकांची पंचांचा वाईटचा इशारा होतोय. हेच आपण पाहतोय. या षटकामधील शेवटचा चेंडू पंचांचा थोडासा लेट डिसिजन आला होता. व्हिडिओ एक्स्ट्रेक्षक धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस केलं जात नाही आणि अखेर षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकाची समाप्तीनंतर जाहीर रांजुली संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 15 धावा. म्हणजे 5च्या मामूली सरासरीने अगदी कासव छाप गतीने स्कोरवर धावा झळकल्या जाहीर रांजुली संघ आणि त्याचं कारण गोडसे संघाची पल्लेदारी गोलंदाजी. मेगा सत्काराकडे मित्रांनो आपण बोलणार होतो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत भिवंडीचे हार्ड हिटर जितू गवळी साहेब. नेहमीच नक्कीच कालिकामाता वडगड संघाला त्यांचं बहुमूल्य सहकार्य लाभत असते असे भिवंडीचे हार्ड हिटर जितू गवळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या अर्धांगिनी या विद्यमान पायगावचे सरपंच देखील आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो. आपण पाहू शकता माईची उपचाराची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच गवळी साहेबांनी या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हार्ट ऑफ भिवंडी ज्यांचे बॅट 40+ मध्ये देखील तल्पत आहे आणि अर्धशतकांचा भडीमार त्यांनी नक्कीच सध्या सुरू केलेला आहे. दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी, भिवंडी क्रिकेटचं हृदय. नक्कीच सिद्दीक बाबे सरांनी जे नाव नक्कीच ठेवलं गेलं ते नक्कीच नाव त्यांनी
उज्ज्वल देखील गेलेला आहे. जैसा नाम वैसा काम. दीपक मडवी सरांचा देखील इथे यथोचित सन्मान आपण करणार आहोत आणि कुणाल पाटील यांना विनंतीचे आयोजन कमिटी मेंबर की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांचा हा हेतूची सन्मानित केला जातोय. त्यानंतर स्वयंभू पायगावचे एक उत्कृष्ट गोलंदाज जितेंद्र भालेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नेहमीच पायगाव संघासाठी त्यांनी चांगली कामगिरी केली आणि आमचे सहकारी समालोचक मोरेश्वर गवळी सरांकडून या गोलंदाजाबद्दल मी भरपूर ऐकलेलं आहे. जितेंद्र भालेकर देखील आपल्यामध्ये उपस्थित आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जाईल. स्वयंभू पायगाव संघाची त्रिमूर्ती सध्या आपल्याला VIP डायजवर पाहायला मिळते. जितेंद्र भालेकर यांचा हा हेतूची सन्मानित केला जातोय. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. आपले बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेत दिल्याबद्दल नक्कीच दाखवल्याबद्दल आपला मनस्वी धन्यवाद कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने. आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आमची रजा घेताना स्वयंभू पायगाव संघाची ही त्रिमूर्ती आपण पाहतोय. जितेंद्र भालेकर, दीपक मोडवे आणि जितू गवळी. यावेळी इनफिल्डच्या वरून मात्र सरळ कपिल केनीच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होते. भावेश ठाकरेची गेली संपुष्टात. बॅटर वेग भगत आता मात्र खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतोय. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण लकी संपर्क साधायचा आहे कारण यशवंतपूर राणा संघाचा संघनायक इथे आलेला आहे. लकी ड्रॉ काढला जाईल आणि दोन्ही संघाचे 12 मॅन देखील नक्कीच आमच्या संयोजन कक्षामध्ये आहेत. इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. भिनार संघनायक आपण संपर्क साधा. इथे इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होतोय जहारी रांजोले या संघाचा. इनिंग ब्रेकमध्ये आपण लकीड्रॉकडे वळणार आहोत. आपण पाहतो या अंतिम जे 4 संघ आहेत खेळणाऱ्या संघाची विजेता अशी चिठ्ठी आणि त्यानंतर आपण पाहतो या यशवंतपूर ते राणाल ज्या संघाने पहिला दिवस गाजवला होता दुसरा दिवस गाजवणारा संघ आवाज स्पोर्ट्स भिनार संघ देखील आपल्याला लकी ड्रॉ मध्ये पाहायला मिळेल. सूरज केने फ्लिक केलेल्या चेंडूला मनकटी फटका मेडिकटी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्रक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फलंदाज धावचित्रपणे बाद. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 4 षटकामध्ये जहारी रांजोली संघाने आपल्या धावपलेकर धावा जोडलेल्या त्या 24 आणि 25 धावांचं एक माफक लक्ष रिहान इंडियापाजेस जबरदस्त गोडसे ब संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. आपण लकी ड्रॉकडे वळणार आहोत. लकी ड्रॉ काढला जाईल. जे खेळणारे 2 संघ आहेत त्यांचं चिठ्ठीमध्ये नामनिर्देशन विजय संघ असं केलेलं आहे. त्यानंतर एक चिठ्ठी असणार आहे यशवंत स्मृती राहणार आणि एक चिठ्ठी असणार आहे आवाज स्पोर्ट्स भिनार. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. फायनलमध्ये प्रवेश करेल. खुलजा सिमसिम पाहूया कुठल्या संघाची लॉटरी लागेल. आमच्या मान्यवरांच्या सोबत असं लकी ड्रॉ VIP डायजवर काढला जातोय. हे आपण पाहू शकता. बॉक्स मधून नक्कीच कुठला संघ बॉस बनेल कुठल्या संघाची लॉटरी लागेल कारण चिठ्ठी निघेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. यशवंत स्मृती राहणार. अभिनंदन महेंद्र नाईक. अभिनंदन विवेक नाईक. तर यशवंत स्मृती राहणार संघाने या
लकेडोच्या आधारे अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि यामधील विजेता संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार संघाशी लढत देताना. अभिनंदन पुन्हा एकदा महेंद्र नाईक, अभिनंदन विवेक नाईक, अभिनंदन यशवंत स्मृती राहणार. यशवंत स्मृती राहणार संघ आपण आज अंतिम फेरीमध्ये पाहणार आहोत आणि या संघाचा मेगावण देखील मित्रांनो पाहायला विसरू नका. 17 तारखेपासून यशवंत स्मृती राहणारला संघाच्या मेगावनला सुरुवात होईल. कालिकामाता इंडोबाजीचे प्रोप्रायटर नील पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यापीला द्या. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच राजू पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जातं, आमंत्रित केलं जातं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच तुमची जागा तिथे नाही तर तुमची जागा नक्कीच आमच्या हृदयात आहे, आमच्या व्यासपीठावर आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर एक माफक आव्हान आहे, आपण पाहतोय केवळ 25 धावांचं आणि आव्हाचं जर संरक्षण रांजोली संघाला करायचं असेल तर अचूक गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज भावेश पवार आणि सुरेश केने ही स्थापित सलामीची जोडी पाहायला मिळते. इथे मात्र बॅटचे इनर एज चायनीज कट, बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नव्हता. भावेश पवार 2 सामन्यामध्ये अक्षर असं बरसलेलं आहे आणि 2 सामन्यामध्ये लागोपाठ सामनावीरचे पारितोषिक त्याने पटकावलेले आहेत. सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे भावेश पवार. प्रमोद म्हात्रे सामना करेल फलंदाज भावेश पवार, दोन्ही लिजंड क्रिकेटर आहेत. खरं तर आपण पाहतोय भावेश पवार देखील आता मात्र अनुभवाने परिपक्व झालेला आहे. यावेळी मात्र पुढे येऊन पावलांचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. पुढे येऊन हा फटका गेलेला आहे फलंदाज भावेश पवार याने आणि षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाचं अकाउंट देखील ओपन करताना आपण बघूया फलंदाज भावेश पवार. आव्हान आहे ते केवळ आणि केवळ 25 धावांचा, 25 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय रेहान इंडियाबाजीच गुरसैब. इथे मात्र फुलटा चढून चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या अगोदर षटकार लॉंग ऑनच्या वरून आणि त्यानंतरचा षटकार लॉंग ऑफच्या वरून पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. 25 धावांचं एक तुटपुंज लक्ष आहे असं म्हटलं तरी आता मात्र वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते गुरसई ब संघाकडून. प्रमोद म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख फटका, स्लॉक स्वीप, चेंडू निघून जाईल सीमा पार. बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मधून हा षटकार. तिकडी पूर्ण करताना आपण बघतो षटकारांची भाषा बोलताना भावेश पवार, पवारची पॉवर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या वेगाने वाढून होती. धावपल्याकडे 18 धावा आणि हा सामना लवकर संपेल असं वाटतंय. कारण ज्याप्रमाणे भावेश पवार गोलंदाजावर तुटून पडलेला आहे असं वाटतंय की हा सामना कदाचित 2 षटकामध्ये देखील गुरसई ब संघ विजय होऊ शकेल. एका षटकात देखील भावेश पवार ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय एका षटकात देखील हा सामना संपताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. संघाची धावसंख्या 18 धावा, आव्हान आहे ते 25 धावांचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यातील विजय संघ विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये. तर भिनार संघाचा संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. या सामन्यानंतर लगेच प्रिन्स अँड श्री इंडियाबाजीस टॉस बॉक्समध्ये टॉस देखील केला जाईल. प्रमोद म्हात्रे समोर जाईल फलंदाज भावेश पवार.
रिव्हर्स फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. षटकार की चौकार? हा चौकार. आज ज्याप्रमाणे भावेश पवार खेळतोय असं वाटतंय विशाल पाटील की ISPL ची प्रॅक्टिस सुरू आहे. कोलकाताचा टायगर आपण पाहतोय. कोलकाता टायगर संघाकडून ISPL मधून खेळताना पाहायला मिळेल. ज्याच्या जीवावर नक्कीच खरं तर मी म्हणेन ISPLचं विजेतेपद कोलकाता टायगर संघाने जिंकलं होतं आणि पुन्हा एकदा भावेश पवार त्याच संघामधून पाहायला मिळेल खेळताना. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. इनमिन 3 धावा. विजय फटका. सामना जिंकला एकाच षटकाच्या आतमध्ये रियान एंटरप्राइजेस गोडसे संघाने. अभिनंदन भावेश पवार, अभिनंदन ऑल टीम्स, अभिनंदन रियान एंटरप्राइजेस गोडसे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अगेन्स्ट षटकांची हॅट्रिक पाहायला मिळाली. मग मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक देखील करताना आपण पाहतो गोडसे गौरव, प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. तर टॉसकडे देखील आपण वळणार आहोत. टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच नंतर आपण 5 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच भावेश पवार. मॅन ऑफ द मॅचची देखील हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलेली आहे. रुपेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय दीपक भिवा पाटील